आपल्याला जडत्व इतकं आलेलं आहे, संसाराचं चिंतन करून 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 आलेलं जडत्व, त्यामुळे आपल्याला भगवंताची प्रीती नाही। बघा, भगवंताची प्राप्ती कठीण नाहीये, भगवंत प्राप्तच आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वं खलविदं ब्रह्म आहे, सगळ्यांमध्ये आहे, सर्वभूत जे जे भेटसी भूत ते ते जाणशी भगवंत, सगळ्यांमध्ये देव आहे, त्यामुळे देवाची प्राप्ती कठीण नाही, देवाची प्रीती कठीण आहे। दुर्योधनापुढे देव आहे, दुःशासनापुढे देव आहे, सगळ्यांपुढे देव आहे, पण देव कळला का? नाही, देव त्याला कळला, कुणाला? अर्जुनाला कळला। देव कुणाला कळला? देव या लोकांना कळला, या भक्तांनी फक्त कळला नाही महाराज, पाहिजे तसं नाचायला लागले देव त्यांच्यासाठी। कमाल नाही का? रडू लागल्या जनाबाई एकांतामध्ये, देवा माझं कोणी नाहीये, तुला माहिती आहे ना, मग माझ्याशी खेळायला ये ना, माझ्याशी बोलायला ये ना। जनाबाई अगदी डोक्यामध्ये उहा जरी झाल्या तरी विठ्ठलाला म्हणतात, काढून द्यायला ये ना, माझी आई नाही, तुला माहिती आहे ना। आणि पांडुरंग परमात्म्याने जनाबाईंना नाहून द्यावं, डोक्यातल्या उहा काढायला यावं। तुम्ही पहा, जनाबाईंच्या रचना सांगतील, खोटं नाहीये। बघा, एक गोष्ट, आजकालची भजनं म्हणा, आजकालची भजनं म्हणल्यानंतर तुम्हाला काय होते ते सांगा। पत्थर की राधा प्यारी, पत्थर की कृष्ण मुरारी, पत्थर की दुनियादारी, आणि सगळं जर का पत्थरचं असेल तर तूच कशाला बसला मेल्या? मला या भजनांना कीव येते, असं काच म्हणता हे कळत नाही। हे बघा, भर दुपारी महिला बसतात आणि म्हणतात, चांदन चांदन झाली, अजून नाही झाली माय रात, थांब थोडी। हा, तुम्ही लगेच द्या, त्यांच्या डोक्यात तेच सुरू होऊन जाते। लोकांचं मोठं कठीण आहे, काही गाते नाही, तुम्ही संतांनी जे गायलं ते गाऊन बघा, विचार करा। म्हणजे मी तर आहेच म्हणा बेसुरी, पण या पोरी इतके सुंदर गातात, काय गोजीरवाणे गळे या सगळ्यांचे। त्या ताई तुम्ही ऐकलं काल, किती सुंदर गायन कीर्तनामध्ये, आ हा हा, काय आनंद आहे बघा। विचार करा, 2 मिनिटं चिंतन करा की या ताई इतकं सुंदर गातात, तुम्हाला इतका आनंद होतो। मग ज्या वेळेला आमच्या जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई गात असेल, त्यावेळेला समोरच्या हृदयाची अवस्था काय होत असेल? ज्यावेळेला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, विठ्ठल विठ्ठल नाम गात असेल, त्यावेळेला नाही का हृदयामध्ये विठ्ठल डोलत असेल? त्यामुळे ज्याला छाप नाही असं गाऊच नका, ज्याला छाप आहे तेच गा। छाप म्हणजे जे प्रमाण आहे, जे संतांनी गायलं ते गा। तुम्हाला काही लिहावंसं वाटलं तुम्ही लिहा, कारण देव जीवनामध्ये येण्या अगोदर कवित्व जीवनामध्ये येतं।